श्री मुरलीधर मोहोळ जी, सभापति विधान परिषद श्री राम शिंदे जी, भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटिल जी, श्री जयकुमार गोरे जी। उप राजधानी नागपुर के ग्राम पंचायत रनाला में प्रधानमंत्री आवास योजना के तहत 11 लोगों को भी आवास योजना का लाभ प्राप्त हुआ है। इसके पहले भी अनेकों लोगों को प्रधानमंत्री आवास योजना का लाभ मिल चुका है। नागपुर से ग्राउंड रिपोर्ट नागपुर आवाज चैनल की प्रधान संपादिका समता गणवीर के साथ। भारत माता की जय। आज इस शुभ प्रसंग पर मंच पर उपस्थित महाराष्ट्र के मुख्यमंत्री मेरे मित्र श्री देवेंद्र फडणवीस जी, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र श्रीमान एकनाथ शिंदे जी, पुणे के माझ्या 2024 मध्ये मला घरकुल मंजुरी मिळाली होती, ती माझी परिपूर्ण झाली। मला सगळे टप्पे व्यवस्थित मिळाले आणि माझे घर पूर्ण रेडी झालेले आहे। मी ग्रामपंचायत रंगाळा माननीय पंकज साबळे यांचे खूप खूप आभारी आहे आणि यांच्यामुळे आमच्या घरकुल या योजनेला लाभ मिळाला मला। धन्यवाद। आपले मनोगत व्यक्त करेल। माझे सर्वांना नमस्कार। माझे नाव नागेश्वरी पशुराज जाते। मला 2024 मध्ये घरकुल मिळाले आहे। त्यांचे मी त्यांचे आभार आहे। त्यांचे पंकज साबळे यांचा मला यांचा आभार आहे। ज्या खात्यात पैसे गेलेले आहेत या 5-7 दिवसाच्या आतमध्ये घरकुल बांधायला सुरुवात करा। फटाफट तुम्हाला हप्ते देतो आम्ही आणि 7 दिवसात सर्वांनी आपले घरकुलाचे आवास आणण्याचे काम सुरू करा। केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बाराबुरुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा, त्याला घर द्या, त्याला शौचालय द्या, त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे। मला असं आहे की 24 आणि 25 अंतर्गत घरकुलमध्ये बांधकाम मिळाले आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। माझ्या 2024 मध्ये मला घरकुल मंजुरी मिळाली होती, ती माझी परिपूर्ण झाली। मला सगळे टप्पे व्यवस्थित मिळाले आणि माझे घर पूर्ण रेडी झालेले आहे। मी ग्रामपंचायत रंगाळा माननीय पंकज साबळे यांचे खूप खूप आभारी आहे आणि यांच्यामुळे आमच्या घरकुल या योजनेला लाभ मिळाला मला। धन्यवाद।